आज मी अंडा करी बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। लिंबाची फोड टाकले आणि अंडे उकडून घेतले। त्याच्यानंतर साईडला ठेवून देऊया अंडे थंड होण्यासाठी। इथं वाटणची तयारी करूया। वाटणची तयारी करण्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतले। त्याच्यात 2 मोठे कांदे कापून टाकत आहे। अद्रक, लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता ह्याला परतून घेणार आहे। ह्याला 2-3 मिनिट परतल्याच्या नंतर आता इथं मी काप करून खोबरं घेतलेलं आहे ते टाकत आहे। तुम्ही खोबरं खिसूनही टाकू शकता। आता हे थोडंसं परतून घेऊया। त्याच्यानंतर खडे गरम मसाले तेही टाकायचे आहेत। सुरुवातीला खडे मसाले टाकले नाही की मसाले जळतात। आपल्याला कोणताच मसाला ओव्हरकुक करायचा नाही। इथं 1 चम्मच तीळ टाकून घेतलेले आहेत आणि एकदम आपल्याला मसाला जास्त आपल्याला करपवायचा नाही, असंच हे ठेवायचं आहे। नंतरही आपण फ्राय करणार आहोत। इथं टमाटर टाकून घेतलेला आहे, हे बघू शकता। कोणताच मसाला काळा होऊ द्यायला नाही। अर्धा चम्मच नमक टाकून घेऊया आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। आता हे 2-3 मिनिटाच्या नंतर मसाला बघू शकता कलर चेंज झालेला आहे। इथं हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि मी इथं अंड्याचे छिलके काढून एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यात फ्राय करून घेणार आहे अंडे। थोडंसं नमक टाकून घेतलेलं आहे। इथं 2-3 मिनिटासाठी फुल गॅसवर अंडे परतून घ्यायचे आहेत। एकच वेळेस टाकले मी अंडे। कलर चेंज होऊ द्यायचं आणि परतून घ्यायचं। मसाला थंड झालेला आहे। इथं मी पिसायला घेतलेला आहे मसाला। थोडं पाणी टाकून पिसून घेणार आहे। पसर कढई आहे त्याच्यामुळं एक वेळेस अंडे आपले फ्राय झालेले आहेत। आता काढून घेत आहे। त्याच्यानंतर फोडणीची तयारी करूया। आता तेल गरम झाल्याच्या नंतर इथं धनिया पत्ता टाकून घेते। गॅस कमी करून इथं लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी हळदी। आता इथं आपण पिसून घेतलेला मसाला टाकून घेऊया। कांद्या खोबऱ्याचं वाटण, हे सारा मसाला आपणाला झाल्याच्या नंतर 5 मिनिटासाठी मसाला परतून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं। ह्याच्यात तीळ खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामुळं बुडाला लागू शकते। थोडंसं मिक्सरचं भांडं मी विसळून पाणी टाकलेलं आहे। ह्याच्यात तेल सुटेपर्यंत आपणाला हे सतत हलवत राहायचं आहे। आता इथं आमचं घरगुती लातूर जिल्ह्यात असं मसाला बनवतात ते टाकले 2 चम्मच, मिडियम साईजचे 2 चम्मच आहेत। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। याला तेलही सुटायला चालू झाले। आता अंडे टाकून घेते मी। त्यालाही 2 मिनिटासाठी परतून घेऊया। फुल गॅसवरच हे प्रोसेस करायचं आहे आणि चिटकल म्हणून सतत हलवत राहायचं आहे। आता ह्याला तेल सुटलंय। तेल सुटलेलं आहे। ह्याला साईडला मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते टाकून घेऊया। हे 6 माणसाची भाजी आहे। तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ करू शकता। याला एक उकळी येऊ द्या। तुम्हाला जर घट्ट पाहिजे असली ह्याच्यापेक्षा भाजी तर एक आपलं बेसन पीठ असते ना ते डाळवा, त्याचं 1 चम्मच पीठ पाण्यात खोलून टाकू शकता। पण ते डाळव्याचंच पीठ पाहिजे, नाहीतर मग कढईत तेलात थोडंसं परतून घ्यावं लागेल ते पीठ आणि मग ह्याच्यात टाकायचं, म्हणजे आणखी भाजी घट्ट होते। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे इथं। आता बघा भाजीला कलर कसा आलेला आहे। एकदम सुरेख आपला कलर आलेला आहे भाजीला। धनिया पत्ता टाकून घेते आणि भाजी एक वेळेस मिक्स करून घेते। आपली भाजी बनून तयार आहे अंडा करी। आता सर्व करूया। प्लेटीची तयारी करू। बघू शकता आपली भाजी बनून तयार आहे। कशी वाटली अंडा करी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब जरूर करा.